तसेच आभार. चला वळूयात मैदानाकडे जिथे सामना रंगला जाईल. जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स बाबगाव. आमनेपाडा या संघानं नाणेफेकीचा कौल विजयी होत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि समोरच्या गावदेवी स्पोर्ट्स बाबगाव या संघाला प्रथम गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणासाठी पाचारित केलं गेलं. 3 षटकांचा हा सामना असेल. खरं तर या महत्वाच्या टप्प्यावर येऊन पुन्हा माघारी पराभूत पावलांनी माघारी जाणं हे मात्र कुणालाही स्वस्तात पडणार नाही. आमनेपाडा या संघाकडून सलामीवीरांच्या भूमिकेत दिसतील आपल्याला बॅट्समन. जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा या संघाकडून सलामीवीरांच्या भूमिकेत दिसतील. स्ट्राईकला असेल संदीप, नॉन स्ट्राईकला असेल मयुरेश आणि सलामीवीर गोलंदाजीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज ओमकार. आपल्याला एक चांगलं बॅटल, चांगलं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल. कारण या टप्प्यावर येऊन प्रत्येकाच्या मनामध्ये टायटल विनिंगचं स्वप्न आता जागृत झालेलं असणार. यावेळेला आपल्याला सुंदर लेफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय परंतु चेंडू निघून जाईल नॉन स्टॉप सीमा पार. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवर चौकार वसूल करत आता मात्र आक्रमकतेचा यलगार केला गेलाय जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा यांच्याकडनं. पहिल्या चेंडूवर प्रहार केला गेलाय. आक्रमक स्वरूपात होणारी ही सुरुवात एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करील का, की पहिल्याच चेंडूवर आक्रमकता दाखवणाऱ्या या फलंदाजांना रोखण्यामध्ये ओमकार नावाचा गोलंदाज यशस्वी ठरेल. इथून पुनरागमन कोणाचं होईल किंवा आपल्या कामगिरीत सातत्य मात्र कोण राखलं जाईल हे पाहणं ठरणार आहे रंजक. दुसरा चेंडू केला जातोय जोरदार प्रहार, मात्र यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तैनात. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. मिसअंडरस्टँडिंग होईल का नाही. गुड रनिंग बिटवीन दी विकेट. या मिळतील 2 धावा. 2 चेंडू आणि बिनबाद 6 धावा. धावांचा वेग आणि वाढणारा ओघ हा विपक्ष संघावर नेहमी डोकेदुखीचा ठरत असतो. परंतु या वेळेला नेमकं काय घडतं हे बघणं ठरणार आहे रंजक. पुन्हा एकदा ओमकार सज्ज होतोय तिसरा चेंडू टाकायला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एक वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पैसा बॉल ज्याला म्हणतात. वेगाच्या जोरावर बॅट्समनला चित केलं गेलंय. निर्धाव असा चेंडू पुनरागमन करण्याच्या दिशेनं वाटचाल केली गेली आहे. पहिल्या चेंडूवर आपल्याला मात्र चौकार मिळाला. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. तिसऱ्या चेंडूवर यावेळेला मात्र बॅट्समनला कोणत्या प्रकारचं डोकं वर काढण्याची संधी उपलब्ध करून दिली जात नाहीये. क्रिकेट आहे मित्रांनो. इथे वारावर प्रतिवार झालाच पाहिजे. हल्ल्याला प्रतिहल्ला दिलाच पाहिजे आणि आक्रमणाला प्रति आक्रमण हे केलंच पाहिजे. या वेळेला पुन्हा करण्याचा प्रयत्न झाला होता. पहिल्या 2 चेंडूवर जर पाहिलं तर बॉलरचे जे मनसुबे होते, बॉलरचा टप्पा रेड करण्यामध्ये वाचण्यामध्ये फलंदाज अचूकरित्या कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाला. पण तिसरा आणि चौथा चेंडू मात्र फलंदाजाचे मनसुबे अक्षरशः उधळून टाकलेत ते ओमकार यानं. यावेळेला एक सच्च्या दिशेनं क्लिक करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू निघून गेला घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. याला म्हणतात पुनरागमन करणं. पहिल्या चेंडूवर चौकार आला म्हणून काय झालं, अजूनही 5 चेंडू माझ्या हातात आहेत आणि या 5 चेंडूमध्ये मी कमाल दाखवू शकतो. माझ्या गोलंदाजीच्या भात्यामध्ये माझ्याकडे अनेक अस्त्र आहेत, अनेक शस्त्र आहेत. त्या हुकमी अस्त्रांचा, हुकमी शस्त्रांचा मी वापर करू शकतो. मला माहित आहे माझ्यातलं सामर्थ्य अजूनही तेवत आहे. फक्त ते प्रज्वलित करण्याची गरज आहे. या वेळेला कुडलँड स्पॉटवरचा बॉल होता. उसळी घेतली. बॅट्समनला पुन्हा वेगानं बेट केलं जात आहे. अप्रतिम बॉलिंग. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 7 धावा मोजल्यात. म्हणजे पुढच्या 5 चेंडूवर केवळ 3 धावा खर्च केल्यात. याला म्हणतात पुनरागमन करणं. गमावलेला आत्मविश्वास जर कमवायचा असेल तर डोकं धरत बसण्यात अर्थ नसतो. गमावलेल्या आत्मविश्वासाला पुन्हा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला तुमच्यामधल्या सर्वोत्तम कामगिरीला मात्र सत्यात आणावं लागतं. ते उतरवावं लागतं आणि तेच काम ओमकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं षटक इथं समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद 7 धावा.
वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसऱ्या षटकाची जबाबदारी कर्णधाराच्या माध्यमातून गावदेवी स्पोर्ट्स बापगाव विश्वास नावाचा हा गोलंदाज, ज्याच्यावर विश्वास टाकलाय कर्णधारानं. विश्वासाला सार्थ ठरवलं जातंय का, विश्वासाला तिलांजली दिली जाते, हे सगळं बघणं ठरणार आहे रंजक. परंतु तुर्तास तरी पहिल्या चेंडूवर जो अग्रेसिव्ह मोड आपल्याला पाहायला मिळाला जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा यांच्या वतीनं, तो मात्र कुठेतरी पुढच्या 5 चेंडूवर शांत झालेला आहे. आणि शांत झालेली ही बॅट आता आपल्याला तळपताना पाहायला मिळेल का, पाहूया या दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू विश्वास याचा. यावेळेला पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय, टप्पा रीड होत नाहीये आणि फक्त मला अग्रेसिव्ह फटके घेऊन मोठे फटके खेळायचे, त्याच्यावर धावा जमवायच्यात, हाच विचार आमनेपाडा संघाकडून पाहायला मिळेल. डिक्लेअरच्या रूपात ही एक धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या 8 होईल. मित्रांनो, आक्रमकता तेव्हाच तुमची यशस्वी होत असते जेव्हा त्या आक्रमकतेला संयमतेची जोड मिळत असते. थांबायचं कुठं आणि धावायचं कधी, या प्रश्नांची उत्तरं ज्याला सापडतात त्याला यश प्राप्त होत असतं. या वेळेला सुंदर असा फटका, मात्र चेंडू निघून जाईल का? यस, इट्स वन बाउन्स, चौका. हॅलो, मयूरच्या बॅटमध्ये एक चपराक आपल्याला पाहायला मिळाली विश्वाच्या गोलंदाजीवर. दुसऱ्या चेंडूवर एक सनसनीत चौकार आपल्याला पाहायला मिळाला. या 4 चेंडूंच्या सहाय्यानं जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच 12 धावा. मी म्हटलं होतं जी शांत झालेली बॅट होती ती मात्र आता तळपत्या सूर्याप्रमाणे तळपताना पाहायला मिळेल का, आणि त्याची सुरुवात मयूरच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा प्रहार केला गेला, मिस टायमिंग शॉट आहे. लिडिंग एज यष्टीरक्षक स्वतः चेंडू खाली आणि आता मयुरेजचा संपतो इथे मात्र खेळ. आरके ग्रुप फेमस बारी सारा ठाणे जिल्ह्यानं, आरके ग्रुप फेमस बारी सारा ठाणे जिल्ह्यानं त्यांचा यष्टीरक्षक विजयच्या माध्यमातून प्रथम यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. म्हटलं ना, क्रिकेटमध्ये वार आणि प्रतिवार हे जेव्हा होतं तेव्हाच बॅटल रंगत असतं, ते द्वंद्व खऱ्या अर्थानं एक वेगळा रंग चढवत असतं. क्रिकेटची हीच खासियत आहे मित्रांनो. प्रत्येक चेंडू गणिक तुमची आमची उत्कंठा शिगेला पोहोचवणं आणि त्या उत्कंठेचा परमोच्च शिखरावर विराजमान होणं, या सगळ्या गोष्टींचा सारीपाठ हा क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. अप्रतिम खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. जय भोलेनाथ आमनेपाडा प्रत्येक चेंडूवर काहीतरी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातो आणि तितकंच कडवा आणि जोरदार प्रत्युत्तर देखील आपल्याला गावदेवी स्पोर्ट्स बापगावच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. यावेळेला पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेलाय, पंचांकडे अपील केली गेली आहे, मात्र अपील फेटाळून लावल्या. वेल बॉलिंग यार, ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं की नावाप्रमाणे आपला विश्वास सार्थकी ठेवला गेलाय. कर्णधार ज्यावेळेस विपरीत स्थितीमध्ये समोरच्या संघाला थांबवण्याकरता आपल्या हुकमी एक्क्याला काढतो, त्याच्यावर विश्वास टाकतो, त्यावेळेस त्या खेळाडूची देखील ही जबाबदारी असते की त्या विश्वासाला पात्र आणि सार्थ ठरण्याची. अप्रतिम बॉलिंग. या षटकातला पुढचा चेंडू. या वेळेला मात्र स्लो वन बॉल पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस. चेंडू पडल्यानंतर अनपेक्षितरित्या उसळी घेतली आहे. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये. ही मिळतीये 1 धाव आणि या एका धावेनं जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे 1313. एकावर 3-13 धावा, 1 गडी बाद. या षटकातला अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. सुंदर बॉलिंग ओमकारच्या माध्यमातून. पहिल्या स्लॉग ओव्हरमध्ये केवळ 7 धावा मोजल्या गेल्या. आतापर्यंत विश्वासनं 5 चेंडूमध्ये 6 धावा दिल्या गेल्यात. इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला सरळ बॅटनं खेळलेला फटका, मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. काहीशी गचाळ कामगिरी होते. दुसऱ्या धावेचा दिला जातोय कॉल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? येस नो येस नो येस नो नो. कॉल इज रिजेक्ट नाव. आणि यावेळेला मिळतील एकूण 2 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 1 बाद 1515. एकावर 5-15 धावा. पहिल्या षटकामध्ये ओमकारनं खर्च केल्या 7 धावा. त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवत एक इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. ती बॉलर विश्वासच्या माध्यमातून ज्याने 1 गडी बाद करत दिल्या केवळ 8 धावा. 3 षटकांमध्ये 10च्या आसपासची सरासरी जर असली तर वेल फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळते.
परंतु सध्याचं मोसम वातावरणात जरी गारवा असला तरी क्रिकेटचं वातावरण मात्र आता प्रखर सूर्याप्रमाणे तापलेलं पाहायला मिळेल. कारण इथून निघणारं पहिलं प्रत्येक यशस्वी पाऊल हे तुम्हाला स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2022च्या या इतिहासातला विजयाचा मानकरी होण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळं या मॅच मधल्या प्रत्येक पावलावर चूक टाळणं हे मात्र दोन्ही संघांकडून अगदी निक्षूनपणे होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवर सुनील, पहिला चेंडू. यावेळेला बॅकहँडचा वापर लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. दिशा भरकटली, लाईन चुकली, पंचांचे हात हवेत स्थिरावल्यात आणि अतिरिक्त स्वरूपात एक बोनस धाव मिळते जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमने पाडाला. आणि या बोनस एका धावेसह संघाची धावसंख्या धावपलकावर लगावली गेली. 1616 एकावर 6, 16 धावा. या डावातले अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूंमध्ये कुठपर्यंत टार्गेट सेट होत आहे ते बघणं ठरेल. रंजक यावेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका चुकला. लिडिंग एज स्वतः यष्टीरक्षक विजय, मात्र चेंडू खाली बसेल. हा आणखी एक हादरा. त्यांचा इंदिरा पाटील चषक गाजतय आमने गावान. त्यांचा इंदिरा पाटील चषक गाजतय आमने गावान. थँक्यू सो मच. या वेळेला मात्र सुनील दाखवून देतोय की पहिल्या चेंडूवर माझी दिशा भरकटली असेल पण माझं ध्येयाच्या मार्गापासून मी विचलित झालेलो नाहीये. कारण होम ग्राउंडवर खेळणाऱ्या जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा या संघाला रोखायचं असेल तर कमीत कमी धावसंख्येत रोखणं हे आपल्यासाठी गरजेचं असेल. कारण पाठलाग करताना एक वेगळं दडपण आपल्याला जाणवणार आहे. अजून एक 5 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावर आहे 16. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर सुनील. अप्रतिम क्रिकेट ही आहे खासियत स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2022च्या क्रिकेटच्या या महारण संग्रामाची. यावेळेला पुन्हा स्लो वन बॉल केला गेला. एक संत गतीचा चेंडू आणि अंदाज चुकला गेला. मैदानाच्या मर्यादा मात्र या क्षेत्ररक्षकाच्या आड आल्या आणि जिथे एक धाव होऊ शकली असती तिथे मात्र 2 धावा झाल्यात. या 2 धावांनी जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 188 एकावर 8, 18 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. मी तर असं म्हणेल या 4 चेंडूमध्ये एक मोठा फटका मॅच मध्ये तुम्हाला तुमच्या गोलंदाजांना डिफेंड करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी एक चांगला स्कोर तुम्ही उभा करू शकता, एक तगडं आव्हान देऊ शकता. आणि जेणेकरून तुमच्या धावांचा डोंगर पाहून, तुम्ही दिलेल्या तगड्या आव्हानाला पाहून ज्या वेळेला बाबगाव संघ बॅटिंगसाठी उतरेल, पाठलागासाठी उतरेल, त्यावेळेला त्यांच्या मनावर एक नैसर्गिक, एक नॅचरल प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल का. या वेळेला सुंदर फटका पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि तितकाच सुंदर प्रयत्न देखील त्या क्षेत्ररक्षकाचा झाला. परंतु मित्रांनो, कॅच कठीण आहे की सोपा याचा विचार करायचा नसतो. संधी चालून आली की तुम्ही दार ठोठवायचं, संधी आपल्या पदरात पाडून घ्यायची आणि मग विजयाला आपल्या हातात घेऊन बाहेर मैदानाच्या बाहेर शान मध्ये निघायचं. परंतु या वेळेला ही चूक महागात ठरेल का. ही एक धाव आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या 1919 एकावर 9, 19 धावा. अजूनही 3 चेंडू आहेत शिल्लक. प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळेला आमनेपाडा संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. कारण की या 3 चेंडूमध्ये टार्गेट सेट होणार आहे. पुढच्या 3 चेंडूमध्ये निघणाऱ्या धावांनी लक्ष उभं केलं जाणार आहे. पुढच्या 3 चेंडूमध्ये ज्या धावा निघतील त्यातून तुम्ही समोरच्या संघाला पाठलागासाठी तयार करणार आहात. आणि त्याचबरोबर या पुढच्या 3 चेंडूवर येणाऱ्या धावांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गोलंदाजांना त्यांचं संरक्षण करण्यासाठी तयार आहात. गोलंदाजांची बाजू, आपली स्ट्रेंथ आणि आपला विकनेस या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला या मॅच मधलं प्रत्येक पाऊल, प्रत्येक धाव, प्रत्येक फटका हा मात्र विचार करून खेळावा लागणार आहे. या षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला कोलवट टप्प्याचा चेंडू होता का. यावेळेला पंचांकडे LBW ची अपील केली गेली, फेटाळून लावली लेग बाईटच्या रूपात ही एक धाव. या एका धावेनं जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा या संघाची धावसंख्या होईल 2020, 2/0, 20 धावा. अजूनही या षटकामधले 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातल्या सुनीलचं मात्र विशेष कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे ओमकार आणि विश्वास याने एक जो भेदक मारा केला, टिचून गोलंदाजी केली, मोठे फटके खेळण्याची कोणतीही संधी उपलब्ध करून दिली नाही, ती जबाबदारी या शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये सुनीलनं अगदी लिलया पार पाडली. या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला गेला, लाईन बरकटली गेली आहे. पंचांचे हात मात्र हवेत स्थिरावतायत. बोनसच्या रूपात पुन्हा एकदा जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा या संघाच्या धावसंख्येत 1 न भर पडेल. धावसंख्या होईल 2121, 2/1, 21 धावा. या ज्या एक्स्ट्रा रन जात आहेत त्याचा कुठेतरी विचार करावा लागेल ज्यावेळेस आपण पाठलाग करायला उतरणार आहोत. या षटकातला सुनील याचा पुढचा चेंडू,
टीम मीटिंग होतेय, कानमंत्र दिले जातात, कुठं रोखायचं आहे, गेम प्लॅनिंग केलं जात आहे, पण नियोजनाला जोपर्यंत अंमलात आणलं जाणार नाही तोपर्यंत प्लॅनिंगला अर्थ नाही. यावेळेला पुन्हा जोर प्रहार करण्याचा प्रयत्न होता. लिडिंग एज लागून चेंडू निघून गेला. डिक्लर झोन घोषित क्षेत्रात एका धावेसाठी आणि या एका धावेनं जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा या संघाची धावसंख्या धावपलकावर लगावली गेली ती आता मात्र 2-22 दोनावर 2 22 धावा आणि या डावातला हा असेल शेवटचा चेंडू. सांगायचं म्हणजे ज्या संघाकडे हार्ड हिटर बॅट्समन आहेत त्या जय भोलेनाथ आमनेपाडा संघाला आतापर्यंतच्या 17 चेंडूंमध्ये एकही षटकार खेचता आलेला नाहीये आणि त्यांच्या इनिंग मध्ये केवळ 2 चौकार पाहायला मिळालेत. हे मोठे फटके आले नाहीत म्हणून धावा कमी आहेत का, किंवा या महत्वाच्या टप्प्यावर मनावर दडपण घेतलं गेलंय का, या प्रश्नांची उत्तर शोधावी लागतील. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता आणि शेवटचा चेंडू देखील अवघ्या एका धावावर समाधान मानून पूर्ण करावा लागतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 2323 आणि लक्ष्य उभं केलं गेलंय 18 चेंडूंमध्ये 24 धावांचं गावदेवी स्पोर्ट्स बापगाव या संघासमोर. 18 चेंडू आणि 24 धावा, 8 ची सरासरी षटकामागे राखावी लागणार आहे जर या स्पर्धेमधलं आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल आणि गावदेवी स्पोर्ट्स बापगाव या संघाला. होता भिवंडी शहराचा इंद्राभाई या नावाचा होता गावाचा का सोडून गेलास आम्हाला ये ना इंद्रा झालास का परका ये ना इंद्रा मित्रांनो, हे गीत ज्या व्यक्तिमत्वासाठी वाजवलं जात आहे, ज्या व्यक्तिमत्वानं या जगाचा कायमचा निरोप घेतलाय, जे व्यक्तिमत्व कितीही साथ घातली, कितीही हाका मारल्या, त्यांच्या स्मरणार्थ कितीही डोळ्यातून आसुवांच्या धारा गाळल्या, तरी ते व्यक्तिमत्व आपल्याला पुन्हा भेटणार नाही. जन्माला आलेल्या माणसाला या जगाचा निरोप घ्यावा लागतो, हे वैश्विक सत्य आहे. लोक म्हणतात ना, कुणाच्या जाण्यानं कुणाला कसलाही फरक पडत नाही. लोक म्हणतात कुणाच्या जाण्यानं कुणाला कसलाही फरक पडत नाही. पण एक मात्र गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यातून एक जण असा निघून जातो की लाखोंच्या येण्यानं त्याची जागा मात्र कोणी घेऊ शकत नाही. भिवंडी शहरच नाही, भिवंडी तालुकाच नाही, हे पंचक्रोशीच नाही, तर तमाम जी माणसं या व्यक्तिमत्वाला ओळखायची, आज त्यांच्या स्मृती, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. आणि म्हणून स्वर्गीय इंद्रा पाटील साहेबांच्या स्मरणार्थ, त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आरके ग्रुप आमने आयोजित स्वर्गीय इंद्रा पाटील स्मृती चषक 2022 चा हा रणसंग्राम. 18 चेंडू आणि 24 धावांचं असणार आहे हे लक्ष्य. या मॅच मधला विजय स्वर्गीय इंद्रा पाटील स्मृती चषक 2022 च्या टायटल विनिंगच्या स्वप्नाच्या अगदी जवळपास नेऊन ठेवणारा. हे लक्ष्य पार होईल का, यामध्ये काय घडामोडी घडतील, कोण कोणावर वरचढ ठरेल, या सगळ्या गोष्टींचा आखो देखा हाल एका अमोघ वाणीतून टेनिस क्रिकेट विश्वातील समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव सन्माननीय सुभाषजी धुमाळ सर. धन्यवाद अमर राऊत सर, ज्यांचा आवाज आपण पहिल्या इनिंग मध्ये ऐकत होतो आणि अतिशय सुरेख आवाज, अगदी पहाडी आवाज, बुलंद आवाज म्हटलं तर वावगं ठरणार नाही. धन्यवाद पुन्हा एकदा अमर राऊत सर. तर बोलूया आपण सामन्याकडे, जे आव्हान येते 24 धावांचा सलमीजोडी मैदानामध्ये विजय सामना करेल. पहिल्या चेंडू मात्र दिशा भरकटले, पंचांचा वाईटचा इशारा होतो आणि खराब सुरुवात आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर करतोय अगदी पहिल्या चेंडूवर. आव्हान तर धावेने अकाउंट ओपन होतोय गावदेवी बापगाव या संघाचं.
24 धावांचं आव्हान आणि 24 लक्षाचा पाठलाग करणार गावदेवी बापगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतात सुर्गे इंदिरा पाटील स्मृती चषक 2022चं आयोजन. सर्व क्रिकेट रसिकांचा पुन्हा एकदा या ग्रामीण क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये हार्दिक स्वागत आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. आर्यन पहिले षटकांसाठी आलेलं आहे. यावेळी मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला जोरदार अपील, मात्र पंच संमत आणि यस फलंदाजाला जावे लागेल डगॉटच्या आश्रयाला. पहिला फलंदाज बाद बापगाव या संघाचा. जीवन 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 शहराचा बाई या गावाचा आम्ही या गावाचा. पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा गावदेवी बापगाव संघाला बसतोय तो विजयीच्या रूपाने. विजयाला मात्र एकाही धावाचं योगदान देता आलं नाही आणि भोपळा न फोडता पहिला फलंदाज डगआउटच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक बाद एक अशी नाजूक स्थिती आपण पाहतोय गावदेवी बापगाव संघाची, जे आव्हान आहे ते 24 धावांचं. कालचा दिवस जर बघितला तर काल सूर्यनारायणचं दर्शनच घडलं नव्हतं, मात्र या दिवशी आपण पाहतोय की सकाळच्या 17 पासून सूर्यनारायण आपलं दर्शन घडवलेलं आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश आपण पाहतोय अगदी सकाळच्या 17 पासून आणि आज रंगतदार सामने प्रेक्षकांना पाहायला मिळालेले आहेत. यायला मात्र पंच केलेल्या चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जात आहे डीप पॉइंट रिझन मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार. आरके ग्रुप फेमस बारी साऱ्या ठाणे जिल्ह्यानं. आरके ग्रुप अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज आपण पाहतोय योगेशाच्या बॅट मधून चौकाराने धावसंख्या येतोय आकार. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आणि येस आणखीन एक फलंदाज बाद. साऱ्या ठाणे जिल्ह्यानं त्यांचा इंद्रा पाटील चषक गाजतय आमने गावानं. त्यांचा इंद्रा पाटील चषक गाजतय आमने गावानं. त्यांचा इंद्रा पाटील चषक गाजतय आमने गावानं. त्यांचा दोन फलंदाजे 500 रुपयाने बाद झालेले आहेत आणि आपण पाहतोय की वापसी करताना पुन्हा एकदा गोलंदाज आर्यन. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर यंदाच्या हंगामामध्ये नक्कीच महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये, भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये नव्हे तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये पहिलाच विक्रम तालुका क्रिकेटमध्ये घडलेला आहे. कारण सागर भोईर या गोलंदाजाने लेग बिफोर विकेट 500च्या हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये पहिला गोलंदाज ठरलेला आहे सागर भोईर, मॅन फ्रॉम सरवलीपाडा, ज्याने तालुका क्रिकेटमध्ये हा विक्रम केलेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा विक्रम पाकिस्तानच्या आकिब जावेदच्या नावे, ज्याने शारजा येथे टीम इंडिया संघाविरुद्ध हा विक्रम केला होता. आणि हा जेव्हा विक्रम आकिब जावेद याने केला होता तेव्हा आकिब जावेद या गोलंदाजाचे वय अवघं 19 वर्ष होतं. मात्र तालुका क्रिकेटमध्ये हा विक्रम सागर भोईर या गोलंदाजाचे नावे आहे, ज्याने 500च्या विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे. इथे दोन फलंदाज 500 रुपयाने बाद झालेले आहेत. दोन हादरे दिलेले आहेत गोलंदाज आर्यन याने. धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे, 5 धावा आणि 2 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला गेलेले आहेत. 24चं लक्ष आहे आणि अजून जर विचार केला तर अजून 19 धावांची आवश्यकता आहे गावदेवी बापगाव संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पहिलं षटक मार्गस्थ आहे, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज आर्यन. यावेळी मात्र डिक्लेअर झोनमध्ये आणि इक्लेअर चॉकलेट प्रमाणे 1 धाव मिळेल बापगाव या संघाला. धावसंख्या एका धावे निवडून झाली, ते धावपलकर 6 धावा. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. विजय पहिला फलंदाज बाद झाला होता, ज्याला खाते उघडण्याची संधी मिळाली नव्हती. तोही फलंदाज 500 रुपयाने बाद झाला होता आणि त्यानंतर योगेश याने सुरुवात तर चांगली केली होती, चौकाराने आपलं खातं उघडलं होतं, मात्र त्या खेळीचं रूपांतर त्याला मोठ्या खेळीमध्ये करता आलेलं नाही. ओमकार आणि दिनेश जोडी मैदानामध्ये. दिनेश यांनी खातं उघडलेलं आहे, मात्र ओमकार याला खातं उघडायचं आहे. यावेळेला मात्र समोर स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे चेंडूला फेकून दिलेला आहे सीमा पार. लॉंग ऑफच्या वरून हा षटकार. इंद्रा
धावपर्यंत फटका आपल्याला पाहायला मिळते. बॉटम यांचा चांगला वापर आणि चेंडू बॅटला लागला होता, त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं होतं षटकाराचं. षटकाराने डॅसिंग अंदाजाने ओमकार यांनी आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. आणि ओमकार म्हटलं तर टेनिस क्रिकेट विश्वामधील ओमकार देसाई याची आठवण येते. मित्रांनो, टेनिस क्रिकेट विश्वामधील सर्वात पहिल्यांदा अजून या षटकामधील शेवटचे चेंडू शेष आहे. पहिला हेलिकॉप्टर शॉट जो खेळण्याचा विक्रम आहे तो ओमकार देसाई याच्या नावे आहे, ज्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पहिला हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा विक्रम केला होता. आणि इथे मात्र ओमकार षटकरने आपला अकाउंट ओपन करतोय. यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग साधताना डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. एकच धाव मिळालेला फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या एका धावेने वाढून धरली ती धावपलकावर 13 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 24 या लक्ष्याचा पाठलाग करताना गावदेवी बापगाव संघ 2-13. कालच्या दिवसाचा विचार केला तर मकरन स्पोर्ट्सचा मुठवल संघाने गाजवला होता. काल शेवटच्या सामन्यामध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळालं. त्यांनी शेवटचा दिवस कुठला संघ गाजवेल हे पाहायचं आहे. मात्र पहिला दिवस मुठवल संघाने गाजवला होता. खास करून मुठवल संघाचा तेजेश पाटील काल तेजस्वी परफॉर्मन्स करताना पाहायला मिळाला होता. कारण धनेश्वरून कुक्षा संघाविरुद्ध तेजेश पाटील याने चांगली फलंदाजी केली होती. कृपया पंच आपण लक्ष द्यायचं आहे, कारण वेळेचं सहकार्य अपेक्षित आहे संघांकडून. कारण आजच्या दिवशी पहिल्या सेमीफायनलचा सामना ही खेळवला जाणार आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मयुरेश येतोय. पहिले षटक घातलेलं होतं ते आर्यनने 13 धाव खर्च केले, त्या 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. मयुरेश बॉलिंग मार्कवर. सामनावीर फलंदाज ओमकार. यावेळी मात्र हिट विकेटच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. काला दिवस उजाडला हात काला देव गेला नजर गिरगिर के माराला बिना परतुनी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये आगमन होते बोरपाडा गावचे समाजसेवक आणि क्रिकेटचे खंदे समर्थक चेतन खारीक साहेबांचा. वेलकम सर. आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. आपलं स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2022 मध्ये आर के ग्रुप आमने आणि ग्रामस्थ मंडळ आमने यांच्याकडून सहर्ष हार्दिक स्वागत आहे. हिट विकेटच्या रूपाने फलंदाज बाद झालेला आहे. T20 क्रिकेटचा जर इतिहास पाहिला तर T20 क्रिकेटच्या इतिहासामध्ये भारतीय संघाकडून पहिला संचित खेळाडू हिट विकेटच्या रूपाने बाद झालेला खेळाडू जो आहे तो KL राहुल आहे, जो पहिला खेळाडू हिट विकेटच्या रूपाने बाद झालेला आहे. यावेळी मात्र शफलून खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मध्ये चेंडू सरळ निघून जातोय यष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकावर बापगाव या संघाची आपल्याला पाहायला मिळते ती 13 धावा. 24चं लक्ष आणि 24 या लक्षाचं पाठला करताना गावदेवी बापगाव संघ आपण पाहतोय. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. दिनेश आणि लारा ही जोडी मैदानामध्ये. यावेळी फोर्स केलेल्या चेंडूला चेंडू डीप मिडॉन मध्ये ट्रॅव्हल झाला होता. 1 धाव पूर्ण करतो फलंदाज लारा आणि धावसंख्या सिंगलने वाढून झालेली ती धावपलकावर 14 धावा. 9 चेंडू शिल्लक आहे. 9 चेंडूमध्ये अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना नक्कीच समान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही संघांना समान संधी आहे. हुक करण्याचा प्रयत्न. चेंडूला आपटे दिली होती आणि फलंदाजाने हुक करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकावर 14 धावा. 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे येणाऱ्या 8 चेंडूमध्ये. 8 चेंडूंनी 10 धावांची आवश्यकता. सामना करेल फलंदाज दिनेश. यावेळी प्लेअर मिस.
येस, ही वेगळी रणनीती आपण पाहतोय. फलंदाजाला आऊट केले जात नाही. यंदाच्या अंकामाचा विचार केला तर यंदाच्या अंकामध्ये सिटी क्रिकेटमध्ये असे घटना घडलेली होती. फलंदाजाला आऊट केलं गेलं नाही. पाहूया दिनेश अजूनही खेळपट्टीवर आहे. यावेळी एक धाव तर पूर्ण केली जाते. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावपलकर 15 धावा. सिटी क्रिकेटमध्ये अशी एक घटना घडली गेली होती मित्रांनो. पायनर स्पोर्ट्स संघाने विजेंद्र पाटील या फलंदाजाला बाद केलं होतं RT 444 ओवळी संघाच्या, आणि त्याच फलंदाजाने नंतर नाबाद 39 धावा कुठून काढल्या होत्या आणि तोच फलंदाज पायनर स्पोर्ट्स संघासाठी भारी ठरला होता. अशा घटना भरपूर आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत की ज्या फलंदाजाला कमजोर समजला जातोय तोच मात्र डोई ठरला जातोय. दिनेश पाहूया डोई ठरतोय का. मकरन स्पोर्ट्स मुठवल संघाचे आगमन झालेलं आहे. मकरन स्पोर्ट्स मुठवल संघाचे हार्दिक स्वागत आहे. या चषकामध्ये पहिला दिवस मकरन स्पोर्ट्स मुठवल संघाने गाजवला होता. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये नक्कीच मुठवल संघाने कोक्षे संघाला पराभूत केलं होतं. सहा चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. अर्धा डझन चेंडू आहेत आणि पाऊण डझन धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. मात्र वजनदार फलंदाजी करावी लागेल, वजनदार गोलंदाजी करावी लागेल. एक धाव पूर्ण केली जाते. या दरम्यान बापगाव संघ इथे खेळताना आपण पाहतोय आणि बापगाव संघासाठी बापगाव येथून नित्यानंद पाटील बापगाव यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. नित्यानंद पाटील यांनी या चषकासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद नित्यानंद पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे चषकामध्ये. यावेळी खोला टप्प्याचा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो, घातक ठरू शकतोय मात्र वाईड थ्रो आणि 2 धावा तिथे पूर्ण. या 2 धावेने बापगाव संघाची धावसंख्या वाढते आणि धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती धावपलकरच्या 18 धावा. इथून अजून जर विचार केला तर 6 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे गावदेवी बापगाव संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पंकज सामना करेल फलंदाज लारा. ब्रॅन लारा विश्वविक्रमीवर. पाहूया हा बापगाव संघाचा लारा काय करतोय. यावेळी मात्र चेंडू मिडल ऑफ द बॅट घेता आला नाही. डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि धावसंख्या वाढून झालेली ती धावपलकावर 19 धाव. आता मात्र शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. आता मात्र स्ट्रायकर फलंदाज दिनेश आपण पाहतोय. दिनेश यांनी आतापर्यंत भरपूर चेंडू खेळलेले आहेत आणि जर विचार केला तर फक्त 2च धावांचं योगदान दिलेलं आहे. नक्कीच मागचं विसरून पुढे जाण्याची संधी दिनेशकडे चालून आलेली आहे आणि दिनेश हा संघाचा संघनायक आहे. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय, फक्त 1च धाव मिळेल. एक धाव पूर्ण आणि धावसंख्या सिंगल ओढून झालेली ती धावपलकर 20 धावा. आता मात्र 4 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. मात्र हा चेंडू निर्णायक चेंडू असणार आहे. दिनेशसाठी हा चेंडू अतिशय निर्णायक असणार आहे. संघनायक आपण पाहतोय, नायक बनेल का. संघनायकाला नायक बनण्याची एक सुवर्ण संधी इथे चालून आलेली आहे. अभी नाही तो कभी नाही. 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये
4 धावांची आवश्यकता आहे. टेन्समध्ये नक्कीच संघ नाही की असणार आहे. मात्र आमचा 12th मॅन म्हणतोय बापगाव संघाचा त्याला पूर्णपणे विश्वास आहे की दिनेश हा नक्कीच आपल्या संघाला सामना जिंकून देईल. नक्कीच 12th मॅन ह्याची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. काय वाटतंय? मारणार आहे. क्या बात आहे. यावेळी मारण्याचा प्रयत्न केला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि यावेळी मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज दिनेश याची गेली संपुष्टात. आर के ग्रुप फेमस बारी आता मध्ये शेवटचा एक चेंडूने एका चेंडूवर चेसिंग कंपल्सरी असणार आहेत. गोल्डन चौकाराची आवश्यकता आहे. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये यंदाच्या हंगामामध्ये पहिला गोल्डन चौकार बरोबर मानकुले मैदानावर कोरे अँडरसन हवे देवा या फलंदाजाने झळकला होता संध्याकाळी 4:44 हा योगायोग पाहायला मिळाला होता आणि ही ऐतिहासिक घटना घडली गेली होती. पाहू इथे गोल्डन चौकाराची आवश्यकता आहे. गावदेवी बापगाव संघाला सामना जर जिंकायचा असेल तर एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. वाट मॅच. लारा नक्कीच लाऱ्याला चांगला फलंदाजी करावी लागेल. लाऱ्याने जर चौकार किंवा षटकार मारला तर आम्ही समालोचन कक्षामध्ये म्हणू शकू की लारा क्या मारा. एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. काही घडू शकेल. लारा पूर्णपणे तयारीमध्ये आहे. गोलंदाजी मार्कल गोलंदाज पंकज आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करेल फलंदाज लारा. लाऱ्याला लाराप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. यावेळी मिस्टाईन फाटका आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे. जय भोलेनाथ अमनेपाडा या संघाने. अभिनंदन अभिनंदन जय भोलेनाथ अमनेपाडा अँड हार्डलक हार्डलक गावदेवी बापगाव. इंद्रायणी